महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्षपदी अतुल सिंह परदेशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जुन्नर प्रेस क्लबच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणरायाचे स्मरण करून राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते गणेश मूर्तीला पुष्पहार अर्पण करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आशाताई बुचके, भाजपा जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष खैरे, जुन्नर प्रेस क्लबचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हस्कर, सचिव नितीन ससाने, खजिनदार धर्मेंद्र कोरे, जुन्नर तालुका राजपूत समाज अध्यक्ष आनंदसिंह परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी जुन्नर प्रेस क्लबच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतुल परदेशी यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सन्मानपत्राचे वाचन प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केले। या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, जुन्नर तालुका काँग्रेस आय तालुका अध्यक्ष अशोकदादा घोलप, शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत, उज्ज्वलाताई शेवाळे, डॉक्टर सुनील शेवाळे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष सुनील जाधव, लायन्स क्लब ऑफ जुन्नरचे अध्यक्ष विश्वास भालेकर यांनी अतुल सिंह परदेशी यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष अंबर सिंह परदेशी, दीपेश सिंह परदेशी, अजित काका परदेशी, दीपक परदेशी, जितेंद्र परदेशी, माजी नगरसेविका वैष्णवी चतुर, माजी नगरसेवक श्यामसिंग खोत, शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग दादा मोडवे, शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर गाजरे, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हस्कर सर, कार्यकारी संपादक किरण वाजके, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापा खोत, जुन्नर शहर शिवसेना प्रमुख अविनाश कर्डिले, जुन्नर शहर भाजपा शहराध्यक्ष सचिन खत्री, जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश महाबरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजू शेठ लुणावत, डॉक्टर लुकेश खोत, डॉक्टर राहुल पवार, उद्योजक गणेश शेटे, विलास बोराडे, पत्रकार किशोर वारुळे, मंगेश पाटे, रमेश बेळे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण दातखिळे व मेघनाथ जाधव यांनी, प्रास्ताविक पवन गाडेकर यांनी केले, तर आभार प्राचार्य किशोर चौरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आनंदा कांबळे, नितीन ससाणे, नितीन गाजरे, राजेश डोके, हितेंद्र गांधी, प्रवीण फल्ले, विलास कडलक यांनी परिश्रम घेतले। सर्व सन्मान्य उपस्थित आणि सन्मानपत्राचं वाचन करण्याची जबाबदारी माझ्या प्रेस क्लबने दिलेली आहे। तत्पूर्वी बरेचसे आपण खूप वेळ या ठिकाणी बसलेला एका घोषणेने आपण सुरुवात करूया। थोडीशी मरगळ निश्चितच झटली जाईल, कारण ज्यांच्या नावाचा जय जयकार केला तरी अंगावर रोमांच भरतो त्या छत्रपती शिवरायांची जन्मभूमी ही जुन्नर आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। सन्मानपत्राचं या ठिकाणी वाचन करतोय श्री अतुल सिंह परदेशी, मुख्य संपादक आपला आवाज न्यूज नेटवर्क। तुमची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल तुमची कर्मभूमी असलेल्या शिवजन्मभूमी जुन्नर प्रेस क्लबला अतिशय आनंद झाला आहे। त्यानिमित्त जुन्नर प्रेस क्लब आपले जाहीर अभिनंदन करून नव्या नियुक्तीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे। 10 वर्ष प्रिंट मीडिया आणि मागील 10 वर्ष स्वतःचे आपला आवाज न्यूज नेटवर्क अशा तुमच्या 20 वर्षाच्या सकारात्मक पत्रकारितेचे हे यश असून त्याची दखल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने घेत महत्त्वाच्या अशा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आपणास दिली आहे। मागील 20 वर्षांच्या कालावधीत उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक नागरी प्रश्नांना तुम्ही आपल्या लेखणीतून हात घातला व ते मार्गी लावले। सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आणि आधार म्हणूनच आपल्याकडे पाहिले जाते। याचा सार्थ अभिमान जुन्नर प्रेस क्लबला आहे। सामाजिक जबाबदारीचे भान आणि उत्तरदायित्व जपणारी तुमची पत्रकारिता अशीच वृद्धिंगत हो ही माता शिवाई देवीच्या चरणी प्रार्थना। आपला अनुभव राज्य पातळीवरील या संघटनेकरता नक्कीच उपयुक्त ठरेल याची खात्री आम्हाला आहे। आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत पत्रकार हिताचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रश्न निश्चितच सुटतील असा विश्वास आहे। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून देत असताना आपण कधी कठोर व निर्भीड भूमिका स्वीकारताना पत्रकारिता क्षेत्राच्या सन्मानात भर पडली आहे।
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्षपदी शिवजन्मभूमीच्या सुपुत्राची निवड झाल्याबद्दल जुन्नर प्रेस क्लब आणि जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने गौरविताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद. जुन्नर प्रेस क्लब, शिवजन्मभूमी, जुन्नर. आज अतुल परदेशींचा हा कौतुक सोहळा आयुष्यामध्ये जे जे त्यांनी आतापर्यंत कष्टाने उभं केले त्याचं नावलौकिक आजच्या सत्कारामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचा पुढं कुठेही जरी मोठा सत्कार झाला पण त्याच्या घरात जो सत्कार होतो तो आयुष्यातला त्याच्या मनातला आणि हृदयातला खूप मोठा सत्कार असतो. अनेकांनी त्याच्याबद्दलची भावना त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट करून पुढे आला ही व्यक्त केलेलीच आहे. मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही, पण एक आकडा आहे की मी आल्यानंतर त्याचे वारंवार इथं ऐकलं, तो म्हणजे 36. लग्न जुळायला 36 गुण लागतात हे मला माहीत होतं. लहानपणी अजित काका एक कोळी गीताची कॅसेट यायची, त्याच्यावर नाव होतं 36 नखरेवाले. पण 36 व्यवसाय करून एखादा माणूस एवढा तयार होऊन एवढ्या उंच भरारीवर महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर पोहोचला याचा अभिमान आपल्या जुन्नरकरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धाडसी होते. त्यांनी जेवढ्या लढाया केल्या ते सगळ्या लढाई जिंकल्या आणि जी लढाई हारले ते गतप्राण झाले. पण छत्रपती शिवाजी महाराज धाडसी नव्हते, ते साहसी होते. ते विचार करून धाडस करायचे. पण अतुल परदेशीचं जर व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर तो साहसी बिलकुल नाही, तो धाडसी आहे. आणि एखादा माणूस जेव्हा धाडस करतो ना तेव्हा समाजामधले अनेक लोक म्हणतात हा जरा वेडाच. पण जे धाडस त्याने आयुष्यामध्ये केलेलं आहे ते मला नाही वाटत की कुणी त्याच्या आयुष्यामध्ये करू शकेल. या जुन्नर पावनभूमीमध्ये माझी कर्मभूमी खरं ही जुन्नर. या जुन्नरमध्ये आल्यानंतर दादा रोकडे असेल, गांधरे असेल, अतुल परदेशी असेल, असे नामवंत पत्रकार होते. आणि या पत्रकारांबद्दल मी त्यावेळेस ज्युनियर म्हणून या ठिकाणी आलो असेल. आम्ही ग्रामीण भागामध्ये मी दैनिक गावकरीची मुहूर्तमेढ रवत असताना गेल्या 25 वर्षापासून गावकरीचं काम करत असताना मी ग्रामीण भागातील पत्रकारिता काय असते ही निकड माझ्या मनामध्ये असल्यानंतर माझ्या दिक्कत या भागातील सुरेशजी वाणी असेल, अतुल कांकरे असेल, असे महाराष्ट्रातील अनेक असे अतुल्य अशा नावाचे हिरे माझ्या नजरेत त्यावेळेस भरले. आणि या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना हे सर्व हिरे कसे पदावर जातील यासाठी आपण प्रयत्न केला. म्हणून मी नेहमी सांगत असतो यश हे प्रत्येकाच्या पाठीमागं लपलेलं आहे, ते मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आज अतुलजी परदेशी यांनी या पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अध्यक्षपदाची त्यांना संधी मिळाली असेल. ही संधी संपूर्ण राज्यातील सर्व पत्रकारांनी त्यांच्यावर दिली आहे. अतुल शेठ मी नेहमी सांगत असतो पदं येतात पदं जातात, इतिहास नेहमी येडे घडवतात, शहाणे लिहितात. त्यापैकी आपण ग्रामीण भागातील सुपुत्र आहोत. आपण देखील आपल्या कार्यातून राज्यातील सर्व पत्रकारांना एकत्रित घेऊन माझं जे अनेक वर्षांचं स्वप्न होतं, मी राज्यस्तरीय 24 अधिवेशनं केले. तुम्ही देखील तुमच्या पावनभूमीमध्ये एक अधिवेशन व्हावं ही अनेक वर्षांची इच्छा आहे. आणि आमचे सोयरे अतुलजी बेनके यांना देखील आम्ही अनेक वेळा बोललो असेल, त्यांनी देखील पत्रकारांसाठी चांगलं सहकार्य केलं असेल. असंच सहकार्य आपल्या हातून होवो आणि ज्या मातेने या दोन्ही सुपुत्रांना जन्म दिला त्या मातेच्या स्वकर्तृत्वाला मी सलाम करतो. मला या ठिकाणी मेघनाथ बोललं वाटतं की 36 व्यवसाय शक्य आहे का? आदरणीय व्यासपीठाला सांगते आरोटे सर, नॉट अ जोक की 36 व्यवसाय करायचे. माणूस एखाद्या व्यवसायात खाली गेला तर लगेच तो डिस्टर्ब होऊन जातो, सॅक होतो आणि मनात नको ते विचार येतात. परंतु एका लढवय्या आईचा मुलगा आहे. आई कशी आहे त्याच्यावर खूप काही निर्भर आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला, मागे पुढे कोणी नाही, महिला बालकल्याणच्या असणाऱ्या अंगणवाडीमध्ये सेविकेचं काम करणारी, कुणाचाही आधार नसणारी एक आई जेव्हा आपली लेकरं घेऊन
आपल्या भावाकडे म्हणजेच परदेशी परिवाराकडे इकडे येते का, मामाच्या गावाकडे या तालुक्यात आल्यानंतर ती इतिहास घडवण्याची स्वप्न पाहते का, परंतु त्या स्वप्नांना झालर लावण्याचं आणि सत्यात उतरवण्याचं काम आमच्या दीपेशने देखील केलं आणि अतुल भैयाने देखील केलं. माझं एकच सांगणं आहे, भैया जे जे काही ठरवलं असेल ना ते कामाला लागायची गरज आहे. कुठेही कमी पडलं ना तर लढणारी ताई तुमच्या बरोबर आहे. ताई कुठेच कमी पडणार नाही, पण कमी पडल्यात तर माफही करणार नाही, हेही सांगून ठेवते. सगळ्यांच्या साथीने, सगळ्यांच्या सोबतीने, प्रत्येकाला विश्वासात घेऊन, प्रत्येकाचं मन जाणून आणि प्रत्येकाच्या भावना समजून घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम, या कार्यक्रमाची तयारीला लागावे सांगण्यासाठी मी इथे उभी आहे. आणि माझ्या ताईला पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडनं सलाम, कारण अशी आई होणे नाही. प्रत्येक आईमध्ये ती आई आहे, फक्त तुम्ही आईला ओळखा आणि आईला ओळखता तसा बापही ओळखा. एवढंच सांगताना या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढं मोठं ऑफिस, किती आनंदी आनंदी, किती खुशी खुशी. आणि म्हणून अतुल भैयासारखा एक खुशी खुशी माणूस, अतुल भैया कधीच नाराज नाही, कधीच त्यांच्याकडे पळून हसणारच. एक टेन्शन मध्ये येणारा माणूस पत्रकार समोर अतुल भैया पाहिला तर त्यांना अगदी खुशी खुशी वाटतं. मला कधी माझ्या आयुष्यामध्ये अतुल भैया परदेशी कधी नाराज दिसले नाही. दुप्पू भैया परदेशी करता नगरपालिकेला उभे होते. अजित काकाला निरोप मला अध्यक्ष इकडे या भागामध्ये किती मतदान आहे आदिवासी, आज तुम्ही सगळी जबाबदारी घ्या. मला अभिमान सांगायचे 3 का 4 मताने खरं तर निवड करताना आपली दिपू परदेशी झाली आणि त्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. ज्याला काही शेवटच्या फेरीला मी कल्याणकडून फिरलो, अरे मला दिपू भाई माझा मित्र आहे आणि अगदी थोड्या मताने नगरसेवक झाले. शेवटी 1 मताने झालं काही आणि जास्ती मताने झालं काही, पण झाले. आणि त्या दिपू भाया आणि अतुल भाया दोघे भाऊ खरं तर हे राम लक्ष्मणाची जोडी आहे. आणि परदेशी कुटुंब जर म्हणलं तर एक आदर्श कुटुंब म्हणून खरं तर अतुल भाईच्या परदेशीच्या माध्यमातून हे आम्हाला पाहायला मिळते. आमच्या अजित काकाचं तर नादच नाही करायचा. कुठला माणूस जाऊया ज्यांचा पाय अजित काकांच्या आठवड्याला लागला त्या अंबरबाई परदेशी सारख्यानं सुद्धा उपनगरात दुसऱ्या शहरात केलं. आणि म्हणून एक अजित काकांची पुण्य का म्हणलं नाही. तुम्ही म्हणाला आम्ही नगराध्यक्ष झालो, आम्ही नगरसेवक झालो, आम्ही पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झालो, पण हे केवळ अजित काका परदेशांचा गौरवपणा, त्यांची माणुसकी, अजित काकाच्या माणुसकीला आणि त्यांच्या गौरवपणाला कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी अंबर परदेशी आणि अतुल भाई परदेशीने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी जुन्नरच्या पायथ्याशी आज या ठिकाणी जुन्नर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा घरचा सत्कार सोहळा खरं तर महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या जुन्नर तालुक्याचे माझे आमदार, माझे स्नेही मित्र अतुलजी बिनके आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले आपण सर्वच माझ्यावर प्रेम करणारे आणि परदेशी कुटुंबावरती प्रेम करणारे सर्वच मित्र परिवार. खरं तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासरावजी आरोटे यांनी अतिशय त्यांच्या भाषणातून एक मुद्दा मांडला, जिथं पिकतं तिथं विकत नाही. आणि खरंच हे शोकांतिक आहे. खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने माझ्या कार्याची दखल घेत ज्या पद्धतीने मला या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं, खरं तर अनेक वर्षांची माझी एक जिद्द होती, एक डोक्यात विचार होता की राज्यातील पत्रकारांसाठी मला ओझर या ठिकाणी असणाऱ्या भक्तिभवनमध्ये त्या ठिकाणी भव्य असं राज्यस्तरीय अधिवेशन घ्यायचं आहे. खरं तर जोपर्यंत मी राज्याचं एखादं मोठं पद मला मिळत नाही तोपर्यंत ते अधिवेशन मला घेता येणार नव्हतं. त्यासाठी अनेक वेळा चर्चाही झाली होती, परंतु माझ्यावरती विश्वास टाकणारे राज्याचे माझे संघटक संजयजी भोकरे, विश्वासरावजी आरोटे यांनी या 2025 मध्ये विश्वास दाखवला आणि हे पद जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं प्रदेशाध्यक्ष पद आहे ते मला या ठिकाणी दिलं. त्या माध्यमातून संपूर्ण या वर्षभरामध्ये राज्यातील असणाऱ्या किंवा आमच्या संघटनेचे असणारे एकूण 27,000 जे सभासद आहेत त्यांच्यासाठी जे काही करता येईल, कारण याआधी अनेक पत्रकार बांधवांसाठी तळमळीने मी काम केलेलं आहे. पुढच्या काळातही तळमळीने राज्यातील पत्रकारांसाठी, त्यांच्या परिवारासाठी निश्चितच समाज उपयोगी काम म्हणून मी यापुढे करत राहणार आहे. आजचा हा सत्कार होत असताना माझ्या मातोश्री, माझ्या कुटुंबातील माझे सर्व सदस्य आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत.
खरं तर ओझरला जो काही कार्यक्रम होणार आहे त्याची रूपरेषा आरोग्य सरांनी सांगितली. निश्चितच पुढच्या काळामध्ये तो आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून जे आहे म्हणजे जेव्हा मी पत्रकारितेची सुरुवात केली त्यावेळेला माझे मामा आनंदसिंह परदेशी मला म्हटलं, अतुल पत्रकारिता किंवा पत्रकार होणं सोपं आहे, पण पत्रकारातलं नाव मिळणं आणि टिकून राहणं पत्रकारितेत हे खूप अवघड आहे. तर मला वाटतं की मामांचा विश्वास मी आजच्या निमित्ताने सार्थक केला असेल. ज्यावेळेला 2004ला पत्रकारितेची सुरुवात केली, आज 2025 सुरू आहे. या शहरात जेव्हा पाऊल ठेवलं ते म्हणजे आमच्या अजित काका परदेशी या शहरात जेव्हा आमचा संपूर्ण परदेशी परिवार आला त्यावेळेला जसं माझ्या मित्रांनी सांगितले की 36 व्यवसाय बदलले, 35 व्यवसाय बदलून 36वा आपला आवाज आहे. त्याची अनेक मोठी संत्री आहे. भविष्यात जेव्हा काही पुस्तक लिहिलं जाईल, कारण कधीतरी वेळे जेव्हा इतिहास घडतात तेव्हा रूपांतर पुस्तकामध्ये होतं, तेव्हा काय बिझनेस झाले हे पुढच्या काळात तुम्हाला वाचायला मिळतील. खरं तर मी आमच्या अजित काका परदेशी, आमचा देवा मामा, अंबरराव मामा आणि उपस्थित असणारे आमच्या परदेशी परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांनी जे काही स्नेह प्रेम दिलं त्यामुळेच खरं तर आज या शहरामध्ये नाव लौकिक मिळू शकला. जरी परदेशी परिवार आमच्या मामा कंपनीने प्रेम दिलं, त्याचबरोबर आमचा जो काही सूर्या ग्रुप आहे त्यामध्ये सचिन कत्री, प्रदीप उगे, त्याच्यानंतर निलेश गायकवाड या सर्वांनी ज्या पद्धतीने मित्रावरून प्रेम दिलं, खरं तर त्या प्रेमामुळे आज हे काम इथपर्यंत पोहोचू शकलं. वाघमारे साहेब आवर्जून उपस्थित आहे, समीर भगत आहे, या सर्वांचं प्रेम मिळालं. आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहेत, आमचे बाबा मामा परदेशी आहेत, सर्व पत्रकार उपस्थित आहेत. खरं तर कुठे सर आमचे खास पिंपरीतून या ठिकाणी आले, लायन्स आणि रोटरीचे सदस्य उपस्थित आहेत. मी अधिकचं काही बोलणार नाही कारण बराचसा वेळ झाला बोलणार का खूप काही होतं. जर कार्यक्रम वेळेत झाला असता तर खूप काही भावना त्या ठिकाणी मांडता आल्या असत्या, परंतु हरकत नाही. या कार्यक्रमाला जेवढे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी माझे संपूर्ण जुन्नर प्रेस क्लबचे जे काही सदस्य आहेत, दत्ता मस्कर सर जे प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत, या सर्वांनी अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केला. सर्वांना या ठिकाणी बोलवलं, तो काही मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.